श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं भक्तिसागर चॅनलमध्ये स्वागत आहे. कधीकधी आयुष्यात सर्व काही कठीण वाटतं. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. मन थकलेलं असतं आणि आपण स्वतःलाच विचारतो, आपले चांगले दिवस कधी येणार? पण नशीब अचानक बदलत नाही, तर ते आधी संकेत देतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चढउतार हे येतच असतात. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येणार असेल किंवा वाईट दिवस निघून जाणार असतील, तर आपल्याला काही संकेत मिळतात. कधी सुख येतं तर कधी दुःख येतं, पण ही वेळ कधीच राहत नाही. कुणाच्या आयुष्यात सुख जास्त दिवस राहत नाही आणि दुःख पण राहत नाही. म्हणतात ना, रात्रीनंतर दिवस हा येतोच, तसेच वाईट दिवसानंतर चांगले दिवस येतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार असतील तर आपल्याला काही संकेत मिळतात किंवा दिसून येतात. त्यात सर्वात पहिला म्हणजे ब्रह्ममुहूर्तवेळी जाग येणं. पहाटे 3 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत अलार्म न लावता आपल्याला अचानक जाग येते. पुराण काळात सांगितलं गेलं आहे की ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्यांना जाग येते किंवा जे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत उठतात, हे खूप शुभ मानलं जातं. यावेळी सर्व सृष्टी आपल्याला संकेत देत असते की काहीतरी तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. पहाटेच्या वेळी आध्यात्मिक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या जीवनात दिसून येतो. आता दुसरा संकेत कोणता? तर कधीतरी अचानक खूप असं आनंदी वाटतं. छोट्या गोष्टी जरी घडत असल्या तरी आपलं मन आनंदी होतं. एकदम हलके वाटू लागते. जणू काही मनावरचे जे दडपण होतं, जे ओझं होतं, ते निघून गेलं आहे. हा संकेत मिळणे म्हणजे दुःखाचे दिवस लवकरच निघून जाणार आहेत. सुखाचे दिवस लवकर येणार आहेत आणि काही सकारात्मक गोष्टी घडून येणार आहेत. तिसरा संकेत म्हणजे घराजवळ किंवा घराच्या दरवाजामध्ये गाय किंवा पक्षी दिसणं. हा एक शुभ संकेत मानला जातो. पक्ष्यांची किलबिलाट आपल्याला ऐकू येणं किंवा कोणतेही पक्षी तुमच्या अंगणात किंवा खिडकीमध्ये येऊन बसत असतील, तर तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि हळूहळू चांगल्या गोष्टी घडणार आहेत. आता चौथा संकेत काय आहे? लहान मूल आपल्याकडे पाहून हसणं. हा एक देवी संकेत आहे. लहान मुलं ही निरागस असतात. त्यांना देवाचा आशीर्वाद मानला जातो. लहान मुलांच्या मनामध्ये ना द्वेष असतो, ना कपट असतं, नाही नकारात्मक भावना असतात. आता पाचवा संकेत आहे, स्वप्नामध्ये आपल्याला कधीकधी देवळामध्ये मंत्र किंवा घंटीचा आवाज ऐकायला येतो किंवा स्वप्नात धार्मिक स्तोत्र किंवा मंत्र ऐकायला येतात. डमरूचा आवाज येतो, शंखाचा आवाज येतो. हे जर आवाज ऐकायला आले तर हे खूप चांगला संकेत आहे की तुमच्या कुंडलीतील दुःखाचे दिवस लवकरच पलटणार आहेत. याचा संकेत असा आहे की ईश्वराची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे. काही जण आर्थिक संकटातून जात असतील तर ती परिस्थिती हळूहळू निघून जाऊन चांगला दिवस येण्याचे संकेत असतो. कुठून तरी कोणीतरी मदत किंवा कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळतात किंवा नवीन काहीतरी आर्थिक स्रोत निर्माण होतो. हा एक देवाने दिलेला एक अतिशय चांगला संकेत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.